इथं विठ्ठल रुक्मिणीला पूजा करायला येतात त्यांना सरपंचाकडून चहा देण्याची प्रथा आहे। गावकरी सर्वच मिळून इथं जे काही सण उत्सव असतात ते करायचे। संक्रांत असेल, त्याच्यानंतर आता प्रामुख्याने एक गोष्ट आठवली, संक्रांतीला ज्या गावातील महिला ज्या इथं विठ्ठल रुक्मिणीला पूजा करायला येतात त्यांना सरपंचाकडून चहा देण्याची प्रथा आहे। तर यावर्षी तसं काही घडलं नाही, सणच केला नाही आणि एवढी मोठी घटना घडली म्हणून ते आत्ता माझ्या लक्षात आलं की अशा काही गोष्टी घडत होत्या। महाशिवरात्रीला पूजा असायची इथं, महादेवाचं मंदिर आहे ना, इथं शिखर पण आहे आणि बाकीचे काही सण उत्सव आहेत। पाडव्याला इथं सप्ताह असतो, पाडव्याच्या दिवशी पालखीची मिरवणूक असते, ती पुढे आता अजून काही झालेलं नाही आहे पण पुढं असायचे ते। आता यावर्षी कसं स्वरूप असणार आहे हे आज बोलणंच म्हणजे काय बोलावं समजत नाही। पण महाशिवरात्री सकाळपासूनच संतोषांना इथंच असायचं मंदिरात? नाही, सगळे गावकरीच महादेवाची पूजा करायला किंवा एक जवळच आपल्या उतरेश्वर पिंपरी आहे तिथं हे गावकरी सगळे जायचे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।